सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल BSP न्यूज नेटवर्क। संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि शेअर करा। सर्वप्रथम तडवळे गावच्या सरपंच सौ रुपाली बबन खाडे यांची तडवळे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक आहेत पत्रकार दत्तात्रय फाळके, DSP संपादक न्यूज नेटवर्क चॅनल। तडवळे गावच्या सरपंच सौ रुपाली बबन खाडे यांची बिनविरोध निवड झालेली आहे। तडवळे तालुका खटाव येथे सौ मालन दादासो साबळे यांनी पार्टी समझोत्यानुसार राजीनामा दिल्यानंतर सदर रिक्त झालेल्या पदावरती आज रोजी ग्रामपंचायत सरपंच पदाची निवडणूक झाली। यावेळी सरपंच पदासाठी सौ रुपाली बबन खाडे यांनी अर्ज दाखल केला। त्यांच्या या अर्जास श्री बाळासाहेब गणपत पवार उपसरपंच तडवळे यांनी अनुमोदन दिले। यावेळी अध्यासी अधिकारी श्री शंकर चाटे साहेब यांनी एकच अर्ज आल्याने सदरचा अर्ज ग्राह्य धरण्यात आला आणि त्यानंतर दुपारी 2 वाजता सभेचे कामकाज सुरू झाले आणि यावेळी सौ रुपाली बबन खाडे यांची बिनविरोध निवड झाल्याचे अध्यासी अधिकारी श्री चाटे यांनी जाहीर केले। त्यास सोमनाथ सावंत ग्रामसेवक यांनी सहकार्य केले। या सरपंच निवडीवेळी माजी सरपंच गणपत खाडे पाटील, माजी सरपंच डॉक्टर प्रकाश पाटोळे, माजी सरपंच अलका पळे, माजी सरपंच मालन साबळे, उपसरपंच बाळासो पवार, माजी उपसरपंच संगीता माळवे, ग्रामपंचायत सदस्य पुष्पा मदने, ग्रामपंचायत सदस्य शरद पाटील हे सर्व उपस्थित होते। सरपंच निवड झाल्यानंतर जोरदार फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली। तसेच उषा DJ आणि हलकीच्या ठेक्यामध्ये सर्व तरुणांनी गुलालाची उधळण करत ताल धरला। सौ रुपाली या तडवळे गावची लेक, तडवळे गावची सून आणि आता तडवळे गावच्या सरपंच झालेले आहेत। तडवळे गावच्या सरपंचपदी निवड झाल्यानंतर सर्वात प्रथम सौ रुपाली खाडे यांनी गणरायाचे तसेच ग्रामदैवत भैरवनाथाचे दर्शन घेतले। यानंतर भैरवनाथ मंदिरामध्ये सत्कार समारंभ घेण्यात आला। सर्वप्रथम तडवळे ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला। त्यानंतर अनिल भाऊ देसाई युवा मंच तडवळे यांनी सत्कार केला। यानंतर विकास सेवा सोसायटी चेअरमन तडवळे आणि सर्व संचालकांनी सत्कार केला। भैरवनाथ शैक्षणिक संकुल तडवळेचे अध्यक्ष तसेच खटाव तालुका प्राथमिक संघाचे अध्यक्ष श्री प्रमोद खाडे गुरुजी यांनी स्वागत केले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या। मान तालुका प्राथमिक शिक्षक समितीचे अध्यक्ष संतोष घोडके गुरुजी आणि कालिदास जाधव गुरुजी यांनी शुभेच्छा दिल्या। सत्कार आणि शुभेच्छा निवडीच्या कार्यक्रमानंतर मान्यवरांनी मनोगत व्यक्त करून शुभेच्छा दिल्या। त्यानंतर सरपंच सौ रुपाली खाडे यांनी मनोगत व्यक्त करून सर्वांना मनपूर्वक धन्यवाद दिले। तसेच सर्वांचे आशीर्वाद पाठीशी असावा आणि मला शक्य होईल तेवढा जास्तीत जास्त मी तडवळे गावचा विकास करेन असे देखील म्हटले आहे। यानंतर विकास सेवा सोसायटी संचालक नांगरे डॉक्टर यांनी आभार मानले। यानंतर उषा DJ आणि फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये सरपंच सौ रुपाली खाडे यांची पावसाच्या सरी बरसत असताना जल्लोषी वातावरणामध्ये भैरवनाथ कलाक्रीडा आणि ग्रामविकास तडवळे मंडळाच्या कार्यकर्त्यांनी ठेका धरून तडवळेतून भव्य मिरवणूक काढण्यात आली। तुम्ही सर्वजण इथं उपस्थित राहिला त्यासाठी तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार। तडवळे गावची एक आणि सुरू झाली आणि आता तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने सरपंच बनला। नाथसाहेबांच्या कृपेने तडवळे गावचं रूप फेडण्याची जी संधी मिळाली त्याचा 100% आम्ही प्रयत्न करू आणि शासन मागे तडवळ्याचे सर्व ग्रामस्थ इथं उपस्थित राहिले त्यासाठी सर्वांचे मनापासून आभार। सरपंच सौ मानव
मागील काही दिवसांपासून आमचं चालू होतं, मला बरेच काही वर्ग लागत नाही, काय लागत नाही, पण आज या ठिकाणी मनुष्य आनंद होतो की ज्या माणसानं सर्वांना सरपंच केलं, पगारकर असतील, मुस्लिम असेल, मी असेल, त्यांना सर्वांना पहिल्यांदा मान दिला आणि शेवटी राहण्याचा मान बाळासाहेबांनी घेतला आणि आज त्यांचे स्वप्न सत्यात उतरतं की त्यांच्या कष्टाला आणि त्यागाला म्हणजे उशिरा का होईना पण यश आलेलं आहे, याच्यात आपल्याला समाधान आहे. त्याचबरोबर गेली 9-10 महिने जे मला माझ्या पत्नीनं काम करण्याची संधी दिली, त्या ठिकाणी काम करत असताना अगदी नाताच्या देवळात होत आहे. अगदी जे शक्य असेल तेवढ्या चांगल्या पद्धतीनं माझ्या खुर्चीला माझ्या मातोश्रीने प्रामाणिकपणे न्याय देण्याचा प्रयत्न केला आणि खुर्ची मिळाली म्हणून खुर्चीची मस्ती कधीच अंगात येऊन दिली नाही आणि खुर्चीची हवा कधी डोक्यात जाऊन दिली नाही की बाबा ही खुर्ची आपल्यासाठी असते, खुर्चीसाठी आपण नसतो. खुर्ची काही कार्यकाळ मर्यादित कार्यकाळासाठी आपण त्या खुर्चीवर असतो. त्याच्यामुळं कधी मस्ती आणि हवा अंगात येऊन दिली नाही आणि डोक्यातही जाऊन दिली नाही. त्याचबरोबर माझ्या सर्व सहकार्यांनी मी जो कार्यकाळ पार पाडला त्या कार्यकाळात माझ्या सर्व सहकार्यांनी मला चांगल्या पद्धतीने साथ दिली. मी मनापासून त्यांचं सर्वांचं मनापासून धन्यवाद मानतो. आणि आता बरंच काय बोलायचं आहे, बरंच काय मनात आहे, पण ते त्या ठिकाणी व्यक्त करायचं आहे. तुम्ही पण म्हणतोय नको काही खुर्मात होती मला नको, त्यामुळे मी काय बोलत नाही. पण जो आपण सर्वांनी सहकार्य केलं मला त्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद मानतो. आणि या ठिकाणी खाली कुटुंबियांना आणि हिंदू कुटुंबियांना माझ्या सावध कुटुंबाच्या वतीनं, कडे ग्रामपंचायतीच्या वतीनं आणि कडे ग्रामस्थांच्या वतीनं मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो. आणि सरकारने या ठिकाणी मला बोलण्यास संधी दिली त्याबद्दल मी त्यांचं धन्यवाद मानतो आणि थांबतो. धन्यवाद. आमचे मित्र सन्माननीय नितीन शेख त्यांनी घटक आपल्यामध्ये व्यक्त केला. आज खरोखर सगळ्यावर आणि काही कुटुंबांना आनंदातच आहे. ग्रामपंचायतीमध्ये असं असतं तर ग्रामपंचायतीमध्ये बोलण्याला शब्द खरा होत नाही. आता एक पाठीमागे प्रत्येक गावामध्ये असतं, पण ही ग्रामपंचायत अशी झाली की दिलेला शब्द आणि वेळ अचूक समजायला पाहिजे. त्याबद्दल सर्व सदस्यांचं विमानाबद्दल अभिनंदन करतो. यामध्ये कुठलीही कोणाची शंका वगैरे काही राग रोग वगैरे काही नाही. तर खरोखरच आनंद वाटला याबद्दल. असंच प्रत्येकाने केलं तर गावाचा विकास व्हायला वेळ लागणार नाही. प्रत्येकाने राजकारण वगैरे असतं हे पार्ट 2 तालुक्याला गावाला राजकारण काय करत नाही, गावाला विकास पाहिजे. गावाला विकास झाला तर गावाला प्रतिनिधी काय नाही. राजकारण जो पक्ष तो पक्ष हा तालुक्याच्या बाहेर, गावाच्या बाहेर, तालुक्यामध्ये गावामध्ये काय विकास करता येईल हे जरूर केलं पाहिजे. आणि माझ्यापर्यंत जो प्रयत्न केला तो थोडा का होईना पण 10% का मला वाटतं हेच वाटतंय मला. आणि यासाठी मी हा प्रयत्न केला. काही चुकी झाली असते तर मला माफ करावी. धन्यवाद. बरोबर तुमचं पुन्हा एकदा अभिनंदन. काही चुकलं असेल तर माफ करा. धन्यवाद. त्यांचं प्रथमतः मी ग्रामस्थाच्या वतीनं अभिनंदन करतो. ज्यावेळेस ग्रामपंचायत निवडणूक लागली त्यावेळेस आमच्या बातम्यांतर्गत थोडासा दिलगिरास झाला आणि
आमच्या राष्ट्रवादीच्या माध्यमातून आम्ही बाळासाहेब खाडे यांना विश्वासात घेतलं आणि कृपालताई सावळी खाडे त्यांना आम्ही उमेदवारी द्यायचं ठरवलं. खऱ्या अर्थानं तशी निवडणूक चुरशीची होती, कारण मी एक ओळखीचा पण एक खाडी परिवाराच्या विरोधात अल्पसंख्याकांना उमेदवार दिली होती. त्यामुळे बघितलं जरा थोडासा डोक्याची घंटा बदलत होती. तरी सुद्धा आम्ही एक जीवाने एक दिलानं निवडणूक लढवली आणि तुम्ही सगळ्यांनी आम्हाला विजय केलं. त्यामुळे तुमचं अभिनंदन आभार मानतो. खऱ्या अर्थानं काही राजकारणामध्ये लोक होत असतात, त्यामध्ये वैचारिक मतभेद असतील पण कधी मनभेद नसावे. मतभेद जरूर असावे पण मनभेद नसावे. चांगल्या प्रमाणात झालं नाही. त्याच आम्ही निर्णय घेतला की बाबा आपण काहीतरी वेगळं करावं लागतं. नितीन शेठ आणि मला शब्द दिला होता की रामोशी चौदार आहे की बदलणार नाही, पण तुम्ही बदललात तर मला सुटली नाही. की माझा शब्द होता की तुमचा शब्द मला तिघांना आम्ही सरपंच केलं. पण बाळासाहेबांना आमच्या बाळासाहेब पवारांना चान्स मिळाला नव्हता, प्रयत्न केला पण मिळाला नव्हता. तरी सुद्धा मिळाला तरी आम्ही त्याला दुजाभाव न करता आम्ही त्याला बोट वर केलं. कारण अर्थानं आम्ही शब्दाला जागणारी माणसं आहोत. तर मला एकच म्हणायचं आहे, आतापर्यंत आम्ही तुम्हाला सहकार्य केलं. आता आमचं काम संपलेलं आहे, कारण ह्या ऋणातून आम्ही मुक्त झालोय. ते ग्रामस्थांच्या पूर्ण सांगायचं, तुमच्यावर आम्ही अन्याय करण्याचा शब्द पाळलेला आहे एवढंच मला सांगायचं आहे. त्यानंतर कृपालीताई सावळी खाडे मॅडम सरपंच पदावर विराजमान झालेले आहेत. तसं बघितलं तर बबन खाडे गुरुजी मी आजपर्यंत बघितलं कधी ग्रामपंचायतला माणूस आला नाही. हे सगळं नेतृत्व बाळासाहेब खाडे गुरुजी ही गरज असतात. त्यांना मी एक विनंती करू शकतो, खऱ्या अर्थानं पद प्रतिष्ठा ही मोठ्या प्रमाणात असते, कायमस्वरूपी नसते. तुम्हाला एक फायदा झालेला आहे, तुम्हाला एक बाधा तुम्ही आहे. तर गावाचा विकास करण्यासाठी पूर्ण ताकद लावा. जर कमी काय वाटलं आता मार्गदर्शन आमचं जो वाटलं तुम्हाला तर आम्ही द्यायला तयार आहे. आमच्या माध्यमातून तुमच्या माध्यमातून असलेलं काय असतं ते आम्ही त्यासाठी कळवू. आणि महत्वाचं म्हणजे आपल्या ग्रामपंचायतच्या 15व्या वित्त आयोगामध्ये एक 10 लाखाचं काम पडलेलं आपण केलं, ठरवलं होतं करायचं. पण ते जवळपास त्याचे पैसे जमा झाले 10 लाख रुपये. राजकारण म्हणून राजकारण करू नका, विरोधकाला विरोध करू नका. जे 10 लाख गाळं बांधले ग्रामपंचायतच्या गाळाच्या माध्यमातून जे ग्रामपंचायतला भाडं मिळत, पण आमची 5 वर्षी संपली. आता 1 वर्ष 6 महिन्यात राहिले असेल, त्यानंतर 30 वर्ष सरकार होणार आहे ना, ते फायदा ग्रामपंचायत होणार आहे ना. ते काम रुकलेलं आहे, ते खात्यावर पैसे जमा आहेत. ते नितीन शेठ कोण सदस्य सगळ्यांना सांगतो ते पुढाकार घ्या, बाळासाहेब खाडे आणि ते तेवढं काम करून घ्या. त्यानंतर आपल्या गावात प्रत्येक गावाच्या शेजारी आपण गेलो तर जल जीवन मिशन हा एक कार्यक्रम केंद्र सरकारचा प्रत्येक गावामध्ये जवळजवळ सुरू होत आहे. आतापर्यंत पूर्ण झालेले आहेत. पण आपल्या गावामध्ये मला एक विनंती करायची आहे, बाळासाहेब खाडे गुरुजी आपण विशेष लक्ष घालून ती योजना असताना 3 कोटीची योजना आहे, 3-3.5 कोटीची योजना आहे. ती एक लवकर मार्गी लावावी. आणि जर आम्हाला संघटना आम्ही जरा थोडंसं सहकार्य करू, गरज पडली तर, कारण तुम्ही हुशार आमच्यापेक्षा
या माध्यमातून मी जरा तुम्हाला हे करतो, सूचित करतो. त्यानंतर आता मला वाटते ठीक आहे. आज पुन्हा एकदा मी सावेखाई मॅडमला शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आमचे मार्गदर्शक आणि बहिणा तरुण मंडळाचे म्हणून सर्वांनी पिढ्यांना हे 2 शब्द बोलायची त्यांना विनंती करतो. मला वाटतंय ग्रामपंचायत स्थापन झाल्यापासून त्याचा शब्द का घेतोय हे लक्षात घ्या की 9 सदस्यापैकी आज अखेर तळातले सदस्य बाहेर गेले नाहीत. ही पहिली निवडणूक आणि पहिली 9 सदस्यांना विचारात घेऊन आज पुढे सदस्य ही वेळ आज म्हणायची वेळ आली नाही आणि कुठलाही सदस्य घर सोडून बाहेर गेला नाही. आणि मी बबन गुरुजी आणि बाळासाहेब गुरुजी या दोघा बंधूंना मी याची विनंती करतो की तुम्ही संयम राखला, पण नाथसाहेबांना तुमच्या पदरात यश आनंदाने टाकलं. आणि त्याला या सदस्यांनी तुमच्यावर जे मनापासून प्रेम केलं आणि तुम्हाला एकमतानं म्हणतोय मी, यात कसलाही विरोध राहिलेला नाही. अशा सर्वांच्या एकजुटीनं ही ग्रामपंचायती तर तुम्ही सुद्धा त्याच पद्धतीनं राहिलेला विकास या गावाच्या हितासाठी करावा. आणि हे मी तुम्हाला एक विनंती करतो आणि हे आमच्या सर्वांच्या गावच्या वतीनं तुम्हाला शुभेच्छा राहतील आणि तुम्ही त्या पार पाडाव्या अशी विनंती करतो. आमचे मित्र त्यांना 2च मिनिटांमध्ये त्याच्यापेक्षा आज पिढ्यांनी सांगितल्याप्रमाणे सुवर्ण अक्षरानं असा दिवस आज उजाडला. आज दगड पंचवर्षीमध्ये सर्व आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक, सर्वमान्य ग्रामस्थ, सर्व ग्रामपंचायती सदस्य सगळ्यांच्या विचारानं बिनविरोध असा सर्व रुपाली बबन खाडे यांची या सर्व सदस्यांनी बिनविरोध निवड केली. त्याबद्दल त्यांचं मनपूर्वक हार्दिक असं आभार मानतो. ही जी गावाची परंपरा आहे आणि ही गावाची कीर्ती इतर गावामध्ये गेल्याशिवाय राहणार नाही. एवढं उच्च शिक्षित इतरांना एक वारसा देणारं गाव तगडे आणि या गावामध्ये आमच्या गुरुजी, आमचे मित्र बबन खाडे गुरुजी, बाळासाहेब खाडे गुरुजी यांच्या वहिनी साहेब आणि दोनगावच्या सौभाग्यवती या बिनविरोध निवड झाले असून त्या सरपंच पदावर विराजमान झालेला आहे. याचा सार्थ अभिमान आम्हाला आहे. खरं तर मी बंधू असणारं 24 तास गावाच्या हितासाठी सर्व राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य क्षेत्रामध्ये सदैव तत्पर असणारं, समाजाची सेवा करणारं अशी व्यक्तिमत्व आणि भैरवतानं त्यांच्या पारड्यामध्ये आज नोबलीत असं घरपोच असं हे संपादन दिलं आणि त्यांची सरपंच पदावर झाली. या सरपंच निवडीसाठी गावातील सर्व ग्रामस्थ, युवा मंडळ, सर्व मंडळाचे सदस्य, सोसायटी चेअरमन, व्हाईस चेअरमन, सर्व सदस्य, ग्रामपंचायतीचे आजी माझे सर्व सदस्य, त्याचप्रमाणे आमचे चेअरमन साहेब, इंजिनियर साहेब हे ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. आणि बोलण्यासारखं अधिक आहे. सर्वांचा नामो केल्यासाठी आपण लाख बोलाची माणसं आहात, पण वेळेचा अभाव आहे. कार्यक्रम अजून भरपूर आहे, ग्राम प्रदर्शन आहे. सर्वजण आपण या ठिकाणी आला आणि या ठिकाणी आपण शोभा वाढवली, त्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक अभिनंदन. आणि या
ज्यांनी साबळे मॅडम या त्यांनी मनाचा मोठेपणा करून राजीनामा दिला आणि यांना संधी उपलब्ध करून दिली, त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार, धन्यवाद देतो. थँक्स सर. यांनी अशी सर्वसामान्य आणि आज निवड झालेल्या नूतन सरपंच उपाधिकारी मॅडम, प्रथमतः खाडे कुटुंबीय व हांगे कुटुंबियांचं मी आमच्या सोसायटीचे आमचे चेअरमन आहेत, त्यांच्या परवानगी घेऊन आमच्या सोसायटीचे सर्व संचालक आणि चेअरमनच्या तर्फे तुमचं मनपूर्वक अभिनंदन करतो. तसंच आमचे सर्व नागरिक कुटुंबियांच्या वतीने तुमचं मनपूर्वक अभिनंदन. तसं आता सर्व आपले सन्माननीय वक्ते बोलले की एक दिलानं निवडणूक झाली तरी चांगली एक पद्धत आपल्या गावात आहे, त्याचा एक आपल्याला आनंद पण आहे, अभिमान आहे. तर सर्वांनी सांगितल्याप्रमाणे आता तुमच्यावर जबाबदारी राहिलेली कामं पूर्ण करा, कारण आपल्याला आता 5 वर्ष सलग सत्ता मिळाली होती, त्यातलं शेवटचं राहिलेलं आपलं. तर राहिलेली कामं पूर्ण करून आपण परत जनतेसमोर जाताना आपल्याला जेवढं जास्तीत जास्त विकासाचं काम करता येईल तेवढं करूया. सर्व ग्रामस्थ, मान तालुक्यातून आलेले समितीचे अध्यक्ष, सर्व ग्रामपंचायत सदस्य, सोसायटीचे सदस्य व सर्वसामान्य यांचं मी मनपूर्वक आभार मानतो. आणि सर्वांनी मिरवणुकीबरोबर यायचं आहे आणि आता इथला कार्यक्रम संपला.